सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 म्हणजेच PWD भरती. तर पहा त्याची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजेच फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती उमेदवारांना प्राप्त झालेली आहे. तर त्या अनुषंगानेच एक नवीन प्रसिद्धीपत्रक सुद्धा प्राप्त झालेलं आहे. त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्याआधी मित्रहो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये पहा सांगितलेली महत्त्वपूर्ण माहिती आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय पद भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा 13 डिसेंबर 2023, 14 डिसेंबर 2023, 15, 16 आणि 28 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेली होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत या परीक्षेची उत्तर तालिका म्हणजेच फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती 4 जानेवारी 2024 रोजी सर्व उमेदवारांच्या लॉग इन ID मध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हणजेच पहा, या तारखेदरम्यान तुमची परीक्षा झाली होती आणि 4 जानेवारीपासून तुम्हाला जी तुमची प्रथम उत्तर तालिका आहे, ज्याला आपण रिस्पॉन्स शीट असे म्हणतो, ती प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, सदर उत्तर तालिका संदर्भात उमेदवारांना आक्षेप व हरकती या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, ज्याला आपण ऑब्जेक्शन असे म्हणतो, असल्यास त्या नोंदवण्यासाठी TCSने 5 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत सर्व उमेदवारांना लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती. म्हणजे पहा, 5 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान तुम्हाला लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती ऑब्जेक्शन घेण्यासाठी. तर पहा, गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड या संवर्गातील एकूण 744 प्राप्त आक्षेपांबाबत म्हणजे टोटल ऑब्जेक्शनचे जर नंबर काउंट केले तर 744 ऑब्जेक्शन त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन 25 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांना त्यांची लॉग इन ID वर सुधारित HTML लिंक पोस्ट ऑब्जेक्शन सुधारित उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे कालच तुम्हाला जी आहे सुधारित उत्तर तालिका किंवा अंतिम उत्तर तालिका आपण म्हणू शकतो, ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुमच्या प्रोफाईलवर. त्यानंतर पहा, ज्या पदांच्या परीक्षेतील प्रश्नाबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेले आहेत, त्या पदांचे ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजेच हे जे परिपत्रक आहे यामध्ये तुमची ऑब्जेक्शनची समरी आणि व्हॅलिड कोणकोणते ऑब्जेक्शन्स आहेत त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर पहा, सबब यापुढे कोणतेही, हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे, यापुढे कोणतेही लेखी, ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप किंवा हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही. म्हणजे पहा मित्रो, यानंतर जे आहे आता तुमचे काही ऑब्जेक्शन असतील तर ते विचारात घेतले जाणार नाही. या मुद्द्यात 5व्या क्रमांकात जे आहे ते स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे खाली पहा आता कोणकोणत्या हरकती आहेत. तर पहा, ऑब्जेक्शन समरी फॉर PWD रिक्रुटमेंट तुम्ही पाहू शकता. तर पहिलीच पोस्ट आहे आपली ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ग्रुप B नॉन गॅजेटेड आणि त्यानंतर शिफ्ट दिलेली आहे की 14 डिसेंबर 2023 रोजी शिफ्ट प्रथम. तर टोटल नंबर क्वेश्चनचे जे आहे ते 100 होते. त्यानंतर नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन म्हणजे प्राप्त योग्य ऑब्जेक्शन किती आहेत. त्यानंतर ॲन्सर की चेंज 0 म्हणजे एकही ॲन्सर चेंज करण्यात नाही आलं, पण त्या ठिकाणी फुल मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी फुल मार्क जे आहेत 4 ते पूर्णतः देण्यात आले. नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन बी 4 आहेत आणि टोटल प्रश्न तुम्हाला 100 होते. ॲन्सर कीमध्ये चेंज करण्यात आलेला नाही, पूर्ण मार्क जे आहे ते देण्यात आलेले आहेत. तर पहा, असंच सर्व पोस्टचं या ठिकाणी समरी देण्यात आलेली आहे. जेवढ्याही पोस्ट होत्या आणि प्राप्त हरकती होत्या त्या सर्वांची डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर टेलिग्रामचं चॅनल आहे, त्यावर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर पहा मित्रो, ही होती महत्त्वाची अपडेट. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.